अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार श्रोते हो. आज आपण श्रवण करत आहात श्री स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय शक्तिशाली आणि प्रेमळ संदेश. हा संदेश जर तुम्ही उघडून बघत असाल तर शेवटपर्यंत बघा. तुमच्या आयुष्यामध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन नक्कीच तयार होईल आणि तुमच्या जीवनातील सर्व दुःख यातना या वाऱ्यासारख्या दूर होऊन तुम्ही तुमचं जीवन आनंदीमय बनवू शकता. असेच स्वामी समर्थ महाराजांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. स्वामी महाराज म्हणतात, सत्य हे नेहमी पाण्यावर तरंगणाऱ्या तेलाच्या थेंबासारखं असतं. त्यावर कितीही पाणी टाकलं तरी ते तरंगणारच राहतं. कठीण रस्त्यात तुम्हाला नेहमी सुंदर ठिकाणी पोहोचवतातच. सन्मान लक्षात ठेवला तर अहंकार वाढतो. सन्मान करणारा लक्षात ठेवला तर कृतज्ञता वाढते. ज्ञान असेल तर शब्द समजतात आणि अनुभव असेल तर अर्थही समजतात. चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात. अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात. पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात. आयुष्य खूप अवघड आहे पण अशक्य तर नाहीच ना. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतात. एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी केलेल्या 1000 चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या. नात्यामध्ये मैत्रीमध्ये कधीच दुरावा येणार नाही. समस्या ही कापसाने भरलेल्या पिशवीसारखी असते. जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते, पण जे हाताळतात त्यांनाच वास्तव कळतं. आईची माया धरणी मातेपेक्षा महान आहे आणि वडिलांचे स्थान आभाळापेक्षाही उंच आहे. जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही, परंतु एक आई वडीलच आहेत जे की आपल्या मुलांना आपल्यापेक्षाही पुढे गेलेलं पाहून आनंदी होतात. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात येणाऱ्या अनुभवावर अवलंबून असतात. शून्य आणि वर्तुळ दिसायला जरी सारखी असली तरी त्यात खूप मोठा फरक आहे. शून्यात आपला एकटेपणा असतो तर वर्तुळात आपली माणसं असतात. म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्यात वेळ कधीच वाईट नसते. जीवनात वेळ ही कधीच वाईट नसते. वेळेचं गणित सोडवता आलं तर उत्कर्ष होतो. वेळेने आणि काळाने निर्माण केलेले आव्हान आपण कसे स्वीकारतो त्यानुसार आपली यशोगाथा अथवा अधोगती ही अधोरेखित होत असते. जीवनातील ज्या वेळा आपण कठीण समजतो नेमकं तीच वेळ वास्तविक दृष्टीने निर्णायक असते. आयुष्यभर वाईट वेळ आणि काळ वाट्याला येणार नाही असा कोणीही व्यक्ती सत्वपुरुष व महापुरुष या सृष्टीवर अस्तित्वात नाही. निर्मितीच्या किंवा विध्वंसाची बीज माणसाच्या मनात असतात. माणसाच्या मनाच्या शक्तीचा हाच तर दुहेरी वापर आहे. नवनिर्माण आणि नाश, सकारात्मक आणि नकारात्मक. मनाच्या सर्जक सकारात्मक शक्तीच्या आधारावर जीवन ही संपूर्ण आणि परिपूर्ण होऊ शकतं. त्याच मनाच्या विध्वंसक आणि नकारात्मक प्रवृत्तीने जीवन उजाड भकास होऊ शकतं. प्रेम, करुणा, दया, संवेदनानं मन संस्कृत झालं की व्यक्तीच्या जीवनाला अव्यापकतेची दिशा देतं. द्वेष, मत्सर, ईर्षेनं आणि वैर्यानं मन पेटलं की व्यक्तीचं जीवन दिशाहीन होत जातं. अगदी त्याचप्रमाणे अवघ्या समाजाचं मनच जेव्हा सामायिक द्वेष, सामूहिक मत्सर आणि सामूहिक वैरानं पेटून उठतं तेव्हा त्या समाजाचं जीवन ही दिशाहीन होत जातं. म्हणजेच जीवन हे व्यक्तिगत असो किंवा सामूहिक, त्याचं भवितव्य अवलंबून आहे ते मनावर. आणि हे मनच माणसाला गोत्यात आणतं. हे मनच माणसाला गुंत्यातून सोडवतं. हे मनच माणसाला बंधनात पाडतं. हे मनच असतं ते बंधन झुगारून मुक्त होतं. थोडक्यात माणसाच्या संपूर्ण जीवनावर मनाचाच प्रथम ताबा आहे. जीवनावर ज्या मनाचा ताबा आहे ते मन ज्याच्या ताब्यात येतं त्याचा जीवनावरही ताबा असतो. तोच खरा स्वतंत्र असतो. म्हणून सध्याचं युग हे माणसाच्या प्रगतीला अनुकूल असून सुद्धा
कधी कधी नव्हे तो माणूस हतबल झाल्यासारखा झाला. दररोजच्या जगण्यातलं सहजपण निघून गेलं आहे. भौतिक प्रगतीला जर सर्व काही मानलं तर अशा समस्या हा वासून समोर उभ्या टाकणारच. स्वार्थांची वर्तुळे विस्तारित जाणं आणि संवेदना हरवून जाणं हे जगण्यातलं माणूसपण संपवून टाकतात. आत्मकेंद्रित जगणं म्हणजे जेव्हा परिणाम होऊ लागतं तेव्हा आयुष्याचं परिझुंज होऊ लागतं. संस्कृती, संस्कार, परोपकार, भावना याचा अर्थ हरवून जातात. हे विश्वची माझे घर ही माऊलीची प्रार्थना अर्थहीन होऊन जाते. सध्या स्वार्थी जगण्याला, दिखाव्याला प्रतिष्ठा प्राप्त होत असल्यामुळे चांगुलपणा अडगळीत पडला आहे. गलिच्छपणाचं जगण्याचं प्रमाण झाल्यामुळं तत्व, विवेक, विचार पालापाचोळ्यासारखं अस्तव्यस्त झाले आहेत. आजूबाजूचा परिसर अविचारांसारखे परिणाम झाल्यामुळे तत्व, विवेक, विचार पालापाचोळ्यासारखं अस्तव्यस्त झाले आहेत. आजूबाजूचा परिसर अविचारांच्या काळजीने काळवंडून लागले की उजेड पोरका होतो. प्रत्येकाला स्वतःभोवती सुखाचा परिमळ सतत दरवळत राहण्याची ओढ लागली असल्यामुळे त्याग, समर्पण, दातृत्व या गोष्टी फक्त सांगण्यापुरत्या उरल्या. मी आणि मीच आणि संकुचित भावना जगल्यातलं सहजपण लयाला नेतं आहे. खरं तर मुखवटा घालून जगणं आपल्यामुळे स्वतःचा खरा चेहरा कोणता हेच आपण विसरून जात आहोत. त्याचमुळे जर आयुष्य आणखीच अवघड बनत चाललेलं आहे हे वास्तव नाकारता येणार नाही. म्हणून कर्तव्य श्रेष्ठ ही भावना की दोन शब्द वेगळे पण एकमेकांच्या बरोबरीने राहणारे, तुलना कधी करायची आणि श्रेष्ठता कशात मोजायची, कशाला आनंद द्यायचा आणि कोणाला दुखवायचं, कोणाला कळसावर चढवायचं आणि कोणाला पायदळी तुडवायचं, तर ही श्रेष्ठता कशात समजायची, कर्तव्यात की भावनेत? कर्तव्य सर्वश्रेष्ठ की भावना श्रेष्ठ हा प्रश्नच गौण ठरतो. कर्तव्य आणि भावना ह्या तराजूच्या दोन पारड्या आहेत. त्याची एकमेकांची तुलनाच होऊ शकत नाही. या दोन्ही गोष्टींना आपला तोल हा सांभाळावाच लागतो. भावना रहित कर्तव्य आणि कर्तव्य विना भावना कधीच सुख देऊ शकत नाही. म्हणूनच मला वाटतं की कर्तव्य आणि भावना याचं नातं दुसरं तिसरं काहीही नसून पती पत्नीचं आहे. पती हे कर्तव्य असून पत्नी ही त्याची भावना आहे. आणि जर सुखांची फळं चाखायची असतील तर भावनेला कर्तव्याच्या माग सावलीप्रमाणे राहावंच लागतं. हृदयातून उत्कटलेल्या भावनांना माणूस रोखू शकत नाही आणि त्याच्या हातून कृती घडते. घडलेल्या कृतीतून कर्तव्याची जाणीव होते आणि ह्याच जाणीवेतून पूर्णत्व प्राप्त होते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, एखादी व्यक्ती तुम्हाला खूप चांगली वाटली तर तुम्ही त्याच्यापेक्षा चांगले आहात. कारण दुसऱ्यातला चांगलेपणा पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे आणि दुसऱ्याला चांगलं मानण्याचा मोठेपणा तुमच्यामध्ये आहे. म्हणून देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होतं. मग तो मान असो, प्रेम असो वा वेळ असो. आनंद चंदनासारखा असतो. दुसऱ्याच्या कपाळावर लावला तरी आपल्या बोट सुगंधित करून जातो. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतकं व्यस्त आहोत की परमेश्वराने आपल्याला काय दिलं हे बघायला आपल्याकडे वेळच नाही. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, कधी कधी मजबूत हाताने पकडलेली बोटं सुद्धा सुटून जातात. कारण नाती ताकदीने नाही तर मनाने निभवावी लागतात. एक क्षण हसवून जाईल तर दुसरा क्षण रडवून जाईल. या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची कला शिकवून जाईल. म्हणून जीवन जगत असताना लागलेली भूक, फाटलेला किस्सा, तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक आयुष्य जगण्याची कला शिकवते. रेल्वेचे रूळ हजारो किलोमीटर अंतर साथ साथ चालत असतं, पण ते जवळ मात्र कधीच येत नाही. त्याचप्रमाणे कोणतंही स्वतःचं अस्तित्व विसरल्याशिवाय त्याला दुसऱ्याची एकरूप होता येत नाही.
हेही तितकंच खरं. प्रार्थनेमुळे देव बदलत नाही, तर प्रार्थना करणारी व्यक्ती बदलत असते. तसेच अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणं कधीही चांगलं. म्हणून आयुष्याच्या पटावरला यशस्वी राजा व्हायचा असेल, तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायमच तुमच्या सोबत ठेवावा लागेल. जगात सुंदर काय असेल, तर ते आपलं मन, आपला दृष्टिकोन, आपले विचार, आपलं वागणं आणि काहीही न लपवता मन मोकळं जगणं. यातच खरी सुंदरता आहे. मन मोकळेपणाने जो संवाद करतो, तो समाजात मुक्तपणे संचार करू शकतो. म्हणूनच जीवनातील प्रत्येक कठीण परिस्थितीला हसत हसत सामोरं जावा. एकदा दुःखाने सुखाला म्हटलं, तू किती भाग्यवान आहे. लोक आयुष्यभर तुला मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. यावर सुखाने हसून म्हटलं, मित्रा भाग्यवान तर मी नाही, तूच आहेस. दुःखाने आश्चर्यचकित होऊन विचारलं, ते कसं? सुखाने अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिलं, तू मिळाला की लोकांना आपली माणसं आठवतात, परंतु मला मिळवून तर लोक आपलीच माणसं विसरून जातात. परमेश्वराचा सहवास लाभला तर बैल नंदी होतो. सामान्य माणूस सुद्धा पुजारी व वारकरी होतो. फुले कचरा नाही तर निर्माल्य होतात. धूप राख नाही तर भस्म होते. निरंजन नंददीप होतो. दूध दही पंचामृती तीर्थ होतात. प्रवासी यात्रेकरू होतो. जीव शिव होऊन जातो. म्हणूनच देवाची या द्वारी बसावे क्षणभरी. कष्ट आणि संकट हे मनुष्याला शिक्षण देणारे श्रेष्ठ गुण आहेत. जे धैर्याने त्यांना सामोरं जातात, ते यशस्वी होतात. प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणं ही निसर्गाची एक देणगी असते आणि अशा व्यक्ती लाभणं हे आपल्या स्वभावाची अनमोल परतफेड असते. म्हणून जगात सुंदर काय असेल, तर ते खरंच आपलं मन आहे. त्याला जपलं पाहिजे. माणसाचा स्वभाव थोडा तिखटच असावा. कारण गोड लागणारा ऊस लोक चावून खातात, पण तिखट लागणारी मिरची चावून खाण्याची हिंमत कोणीच करत नाही. तुमचा स्वभाव मिरचीसारखा तिखट असला की कोणी तुमच्या नादी लागणार नाही. कारण आजकाल दुनियेत जास्त गोड स्वभाव असला की लोक फायदा उठवतात. म्हणून स्वभाव थोडा तिखटच हवा, म्हणजे लोक बरोबर हिशोबात राहतील. मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली की आपण आनंदी होतो, विरोधात घडली की दुःखी होतो आणि स्वतःविषयी नाराज होतो. पण आयुष्य हे असंच असतं. सुख दुःखाचे हेलकावे घेतच चालावं लागतं. आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो, तेव्हाच इंद्रधनुष्य तयार होतो. आयुष्य सजवायचं असतं, ते अशा इंद्रधनुष्याने तडजोडींमुळे नुकसान होत नाही, तर संधी मिळते इंद्रधनुष्य फुलवण्याची. म्हणून आपल्या परिस्थितीला ताकद बनवून जगणारी माणसं सगळ्यात जास्त यशस्वी होतात. विश्वास ठेवा, गेलेला काळ हा चांगला होता, येणारा काळ हा चांगलाच असेल आणि आजचा दिवसही चांगलाच आहे. खरा वेळ तर स्वप्न पूर्ण करण्यास लागतो. माणसांना बदलायला एक सेकंद पुरेसा असतो. कोणतीही व्यक्ती तुमच्या जवळ 3 कारणामुळे येते: प्रेमामुळे, कमतरतेमुळे आणि तुमच्या प्रभावामुळे. प्रेमामुळे आली तर प्रेम द्या, कमतरतेमुळे आली तर मनात मदत करा आणि प्रभावामुळे आली तर नक्कीच तुम्ही मार्गदर्शन करा. कष्टाला पर्याय नाही, म्हणून जीवनाच्या परीक्षेची उत्तरं चुकण्याची भीती नाही. वेळ लागतो तो फक्त उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी. इथेच आपल्या संयमाची खरी कसोटी लागते. शोधण्यास आयुष्य निघाल्यावर कळतं, स्वतःपेक्षा सुंदर कोणी नवल नाही. माणसाच्या अश्रूंची नोंद कोणीच घेत नाही. माणसांच्या दुःखाची नोंद कोणीच घेत नाही. माणसांच्या वेदनांची नोंद कोणीच घेत नाही. परंतु माणसांच्या चुकाची नोंद मात्र सर्वजणच घेतात. म्हणून जीवन हे खूप सुंदर आहे. स्वच्छ निर्मळ मन म्हणजे जळाची शुद्धता. मनात कोणत्याही प्रकारचा कुलूष, अडथळा किंवा नकारात्मक भावना नसणं. जसं स्वच्छ पाणी प्रत्येकाला प्यायला आवडतं, तसे स्वच्छ मन असलेल्या व्यक्तीबरोबर
प्रत्येकाला राहायला आवडतं. मनाच्या या अवस्थेत व्यक्ती ताजीतवानी, ऊर्जावान आणि सकारात्मक राहते. स्वच्छ निर्मळ मनाने व्यक्ती आपल्या कार्यात एकाग्रता राखू शकते. अशा मनाने घेतलेले निर्णय योग्य व समर्पक असतात. मनाची ही अवस्था ध्यान, योग, सुसंवाद आणि सकारात्मक विचारामुळे साध्य होऊ शकते. स्वच्छ निर्माल्य मनाच्या स्थितीत राहणारी व्यक्ती जीवनातील प्रत्येक क्षणांचा आनंद घेते आणि इतरांनाही आनंदी ठेवते. प्रवास जरी रोजचा असला तरी अनुभव मात्र रोज वेगवेगळा असतो. कोणतीही गोष्टीची किंमत फक्त दोनच वेळी कळते, जेव्हा ते मिळत नाही आणि जेव्हा ते हरवते. तसेच नात्याचे पण आहे. जोपर्यंत आपल्या जवळ आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही, परंतु जेव्हा ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते त्या दरम्यानच्या काळात तिची खरी किंमत कळते. मन दुःखी असेल तर जग ही दुःखी वाटतं. मन आनंदी असेल तर जग ही आनंदी वाटतं. मनावर सारं अवलंबून आहे, तेव्हा मनाला जपा. एक लक्षात असावे, माणसाचा स्वभाव बदलता येत नाही. स्वभावाला औषध नाही. खरं आहे त्याचा मोठ्या मनाने स्वीकार करावा. ते बदलण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येक जण आपल्याला समजूनच घेईल हे आवश्यक नाही, कारण तराजू वजन सांगू शकतं पण त्याची दर्जा नाही. तुमचं अक्षर कितीही सुरेख असो, पण तुम्ही लिहिताना एखादी खडाखोड झाली असेल तर वाचणाऱ्याचे लक्ष बरोबर तिथंच जातं. आपल्या आयुष्याचंही असंच असतं. तुम्ही केलेल्या अनेक चांगल्या गोष्टींपेक्षा तुमच्या हातून चुकून घडलेल्या एखाद्या वाईट गोष्टीची चर्चा समाजात होत राहते. परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्य योग्य शिक्षण देतं. या जगात इतका श्रीमंत कोणीच नाही जो स्वतःचे बालपण किंवा तरुणपण विकत घेऊ शकतो. पण मित्र या दोन्ही गोष्टी तुम्हाला देऊ शकतात, तेही विनामूल्य. म्हणून नक्कीच तुम्ही जगात सुंदर हे आपले मन आहे. चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारांवर अवलंबून असतं. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवतात. जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही, तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात. प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांची साथ मिळेलच असं नाही. कधी कधी एकटेपणा लढावं लागतं. पण हे असं लढा की न साथ देणारे पण हात जोडून प्रणाम करतील. जेव्हा आपण स्वप्न पाहण्याचं सोडून देतो तेव्हा आयुष्य थांबतं. विश्वास ठेवणं बंद करतो तेव्हा आशा मावळतात. काळजी घेणं सोडून देतो तेव्हा प्रेम नाहीसं होतं. म्हणून स्वप्ने पहावीत आणि प्रेमळ असावं, म्हणजे मग आपलं जीवन सुंदर आणि सुसह्य होईल. आपण काय काय कमवलं आहे यावरून जीवनात मिळालेल्या यशाचं मापन करू नये. आपण किती लोकांची मनं जिंकली, किती लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं आणि किती लोकांना आपलं प्रेम देऊ केलं, यावरून जीवनात मिळालेल्या यशाचं मापन करायला हवं. दुःख वाटून दिल्यानं कमी होत असतं. सुखात इतरांना सहभागी करून घेतल्यानं ते वाढत असतं. म्हणून दुःख असो अथवा आनंद इतरांसोबत वाटून द्यायला हवं. आयुष्यात माणूस अनेकदा संकटात सापडतो आणि कोणाकडून तरी मदतीची अपेक्षा ठेवत असतो. पण ती सहज मिळेलच असं नाही, कारण मदत तशी खूप महाग गोष्ट असून त्याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नये. कारण खूप कमी माणसं मनाने श्रीमंत असतात. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिसत दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं, पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमीच चांगला राहतो. आपल्या जन्माने मृत्यूला शोधण्यासाठी लावलेला वेळ म्हणजे आपलं आयुष्य आहे. सुंदर आयुष्य सहज घडत नसतं.
तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं. ते म्हणजे प्रार्थनेतून, माणुसकीतून, प्रेमातून, त्यागातून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृतीतून घडत असतं. आकाशातील ग्रह पृथ्वीवर माणसावर परिणाम करतात की नाही ते माहीत नाही, परंतु पृथ्वीवरील माणसं एकमेकांबद्दल जे ग्रह करून घेतात, ते मात्र माणसांच्या जीवनावर निश्चित परिणाम करतात. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर तुम्ही जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा, काहीच उपयोग नाही. राग आणि प्रेम व्यक्त केलं जातं तिथे आपलं कोणीतरी असतं. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु अभ्यास, चिकाटी व संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. गैरसमजुतीचा फक्त एक क्षण खूप धोकादायक ठरू शकतो. कारण काही मिनिटांमध्ये आपण एकत्र घालवलेल्या 100 सुखांच्या क्षणाचा तो विसर पाडतो. म्हणून गैरसमज टाळा. जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्याच्या मनाचा व विचार केला, तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही. आयुष्यात एखाद्याला रडवून कितीही पूजापाठ, होम हवन केलं तरी काही एक फायदा होणार नाही. पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणलं तर साधी अगरबत्ती सुद्धा लावण्याची गरज पडणार नाही. इतिहासात भविष्य शोधत बसायचं की भविष्यात इतिहास घडवायचा, सर्वस्वी आपल्या हातात आहे. तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ बदलू शकत नाही, पण तुम्ही आज जिथे आहात तिथे एक नवीन सुरुवात नक्कीच करू शकता आणि तुमचं भविष्य तुम्ही बदलू शकता. जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटतात. त्यातील काही माणसांना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं. बुद्धी सगळ्यांकडेच असते, पण तुम्ही चलाकी करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारावरून अवलंबून असतं. चलाकी 4 दिवस चमकते आणि इमानदारी ही आयुष्यभर चिरंतन चालते. 4 दिवस कुठे लांब जाऊन बघा, लोक तुम्हाला विसरून जातील. आयुष्यभर माणूस एका गैरसमजात असतो की मी लोकांसाठी खूप खास आहे, पण हे एक कटू सत्य आहे की लोकांना तुमच्या असल्याचा आणि नसल्याचा काहीही फरक पडत नाही. लोक फक्त त्यांचा फायदा असेल तेव्हा तुमची आठवण काढत असतात. म्हणून स्वतःसाठी जगून बघा, नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये आनंद येईल. प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात कधीच दिसत नाही. ते दिसेल तर फक्त शांत आणि स्थिर पाण्यातच. तसेच मन व विचार सैरभैर असतात. मार्ग कधीच मिळत नाही. शांत व्हा व मन एकाग्र करून विचार करा. तुम्हाला तुमचा मार्ग नक्कीच सापडेल. नात्यात, मैत्रीत किंवा चांगल्या संबंधात वाईट कामाची शिक्षा मिळते असं नाही. कधी कधी जास्त चांगलं वागण्याची सुद्धा शिक्षा भोगावी लागते. यशस्वी होण्याचे मार्ग असेच नाही मिळत. त्यासाठी योग्य मार्गावर मन रमवावं लागतं आणि बोलून टाकावं, पण टाकून बोलू नये. जात्याचा खालचा दगड स्थिर असतो आणि वरचा दगड फिरणारा असतो. दोन्ही दगड फिरणारे असते तर पीठ बनलंच नसतं. आयुष्यात आत्मविश्वासाचा पाया स्थिर असला आणि त्यावर कर्माचा दगड फिरला की संकट, काळजी, चिंता याचं नक्कीच पीठ होईल. मनात आनंद असला की सभोवताली सुद्धा सगळीकडे आनंदी आनंद दिसतो. घेतलेले निर्णय कष्टानं योग्यच करून दाखवणारे लोक जीवनातील यशस्वी होतात. जलेबी फक्त गोड नसून एक महत्त्वपूर्ण संदेशही देते की स्वतः कितीही गुंतलेलं असलं तरी दुसऱ्यांना नेहमी आनंद द्या आणि जीवनात आनंदी होऊन जीवन पूर्ण जगा. तीच नाती जास्त काळ टिकतात, जी एकमेकांवर रुसतात, रागवतात, पण साथ कधीच सोडत नाहीत. कडुलिंबाची चूक नाही की तो कडू आहे, स्वार्थी तर जीव आहे, तिचा फक्त गोड आवडतं. संगत अशी ठेवा जो तुम्हाला सोबत घेऊन चालण्यात योग्य समजतील, पाठीमागे ढकलण्यात नाही.
जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटतात. त्यातील काही माणसांना नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा, जे तुमच्यासाठी चांगलं काम केलं आहे. समोरच्या व्यक्तीला तुमच्याकडून फार काही हवंच असतं असं नसतं ना. त्यांना फक्त हवं असतं तुमचं प्रेम, तुमचा सहवास, 24 तासातले काही हक्काचे क्षण आणि हक्काचा वेळ. या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित देऊ शकलात, तर ना, नातं कोणतंही असू द्या, दुरावत नाही. फक्त वेळ हवा असतो हक्काचा. जेव्हा सारं जग म्हणत असतं, पराभव मान्य कर, तेव्हा आशेची झुळूक अलगद कानात सांगते, पुन्हा एकदा प्रयत्न कर. चंद्र मिळवण्यासाठी नेमधरा चुकला जरी चालेल, एक तरी तारा तरी नक्कीच मिळेल. म्हणून माणसाने वय वाढल्यावर अजेष्ठ व्हावे, म्हातारं नाही. कारण म्हातारपण इतरांचा आधार शोधत असतं, तर ज्येष्ठत्व दुसऱ्याला आधार देत असतं. घरात लेकींचा आणि निसर्गात चिमण्यांचा चिवचिवाट असल्याशिवाय दोन्ही अपूर्णच असतं. कोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी, हक्काची किंवा महत्वाची, पण ती कधीही बदलणारी नसावी. घड्याळाच्या गरजेपेक्षा जास्त जबाबदारी जाग करते, ती माणसं आयुष्यात योग्य दिशेने पावलं टाकत असतात. सगळेच निर्णय मनाने घेऊ नका, काही निर्णय बुद्धीलाही घेऊ द्या. अनुभव हा महान शिक्षक आहे, पण तो मोबदला मात्र फार घेतो. अन्यायापुढे मान झुकवू नका, स्वाभिमानाने लढा. प्रत्येक जुलमाविरुद्ध योग्य मार्गाने लढा. उच्च निश्चितेच्या कल्पना बदलून टाका. जातीपाती सोडून द्या. आपण जे पेरतो तेच उगवतं. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही, परंतु आपला पतंग मात्र निश्चित नियंत्रित करू शकतो. सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते. तो अंधारावर मिळवलेला विजय असतो, जगावर पसरलेला प्रकाशाचा साम्राज्याची साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि देहाची सुरुवात असते. ज्याला दुःखाची जाणीव असते, त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत, त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं, पण पद सुद्धा एक दिवस निघून जातं, पण चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. माणसाने विझलेले दिवेही पाहायचे नसतात आणि आजूबाजूच्या रोषणाईची पाहायची नसते. ज्याला चालायचं असतं त्याने फक्त आपल्या ओंजळीतल्या दिवा जपायचा असतो आणि अविरत चालायचं असतं ध्येय गवसेपर्यंत. जेव्हा सारं जग म्हणतं पराभव मान्य कर, तेव्हा आशेची झुळूक अलगद कानात सांगते, पुन्हा एकदा प्रयत्न कर. ज्याला हसण्याची कला माहीत असतो, तो व्यक्ती संकटांचा सामना सुद्धा हसत हसत करतो. ज्या मनुष्याला वेदनेचे ओझे असतानाही हसतमुख राहता येतं, त्याच्यासारख्या सहनशील आणि अभिनव सम्राट या जगातला दुसरा कोणीच नसतो. प्रत्येकाचे ऐका आणि प्रत्येकाकडून शिकण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येकाला सर्व काही माहीत नसतं, पण प्रत्येकाला काही ना काहीतरी नक्कीच माहीत असतं. पाणी हे खडकापेक्षा अधिक ताकदवान असतं. प्रेम हे बळापेक्षा अधिक शक्तिशाली असतं. कठीणातलं कठीण लाकूड भुंगा पकडू शकतो, पण रात्रभर आपल्या कोमल पाकळ्यांमध्ये भुंग्याला डांबून ठेवण्याची ताकद कमळामध्येच असते. नम्रता ही कठोरतेपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. नशिबाचं आणि मनाचं कधीच जुळत नाही, कारण मनात जे असतं ते नशिबात नसतं. फक्त वही पेन आणि पदवी म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्यांकडे, भावनेला माणुसकीकडे, शरीराला श्रमाकडे आणि श्रमा नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. अर्ध्या अडचणीचे निवारण तेथेच होते, जेव्हा आपल्या माणसांकडून असे म्हणले जाते की काळजी करू नको, सर्व ठीक होईल, तुझ्याबरोबर आहे मी, अखंड आनंदी. जेव्हा तुम्ही मनावर विजय मिळवता, तेव्हाच कोणताही विषय तुमची नजर आणि मार्ग विचलित करू शकत नाही. आपल्याकडे जगाला देण्यासाठी काहीच नाही असं वाटत असेल, तर चेहऱ्यावर एक छोटंसं स्माईल द्या. हे छोटंसं हास्य
इतर कोणत्याही वस्तूपेक्षा खूपच मौल्यवान आहे. मन आणि छत्रीत एक साम्य आहे. जेव्हा त्या उघडल्या जातात, तेव्हाच त्या उपयोगाच्या होतात. नाहीतर एरवी त्याचं ओझंच वाढवतात. माणूस वाईट नसतो. माणसावर येणारी परिस्थिती वाईट असते. चांगल्या कर्मानं ती बदलता येते. वाईट परिस्थितीत साथ देणारी माणसं, नात्याची असोत वा नसोत, तीच खरी आपली माणसं असतात. जीवनात वादळ येणं देखील आवश्यक आहे. तेव्हाच तर कळतं, कोण हात सोडून पळतं, तर कोण हात धरून चालतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. झाडे लावा, झाडे जगवा, माती वाचवा, पाणी वाचवा. सेव्ह अर्थ आणि मनात स्वामींबद्दल आणि देवांबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.